नागपूर जिल्ह्यातील परमपूज्य परमात्मा सेवक मंडळ नागपूर मंडळाची पंचवार्षिक निवडणूक 2025 एकता आदर्श पॅनल निवडणूक चिन्ह उगवता सूर्य या पॅनलचा दणदणीत विजय झालेला असून विजयी झालेल्या सर्व सदस्यांनी परमात्मा एक आश्रम मौदा येथे भेट देऊन भगवान बाबा हनुमानजी तसेच मानव धर्माचे संस्थापक महानतेकी बाबा जुमदेवजी व मातोश्री वाराणसी आई यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून विजयी झालेल्या सर्व सदस्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले। यावेळी गावागावातून आलेले मार्गदर्शक सेवक सेविका मोठ्या संख्येने उपस्थित होते। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज छबिलाल गिरीपुंजे, राज्य प्रतिनिधी नागपूर। नमस्कार। 2025 परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ नागपूर यांची सार्वत्रिक निवडणूक दिनांक 18/5/2025ला पार पडलेली आहे। त्यामध्ये विजय झालेले पॅनल आदर्श पॅनल हे एकता आदर्श पॅनल हे विजयी झालेले आहेत। त्यांचे संचालक मंडळ आपल्यासोबत आहे। आज त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की त्यांचं काय मत आहे आणि कशा प्रकारे निवडणूक पार पडली। काल दिनांक मी तापेश्वर पुंडलिक वैद्य एकता आदर्श पॅनलकडनं निवडून आलेल्या उमेदवारापैकी एक आहे। या ठिकाणी आमचे सर्व 15चे 15 विजयी झालेले उमेदवार या ठिकाणी उपस्थित आहेत। काल झालेल्या निवडणुकीमध्ये आदरणीय सोनकुसरे साहेब, आदरणीय राऊत साहेब आणि फकीरजनजी वैद्य, आमचे मेहर साहेब, रामदासजी पत्रे साहेब यांनी संयुक्तपणे एकता करून आम्हाला सर्व 15 उमेदवारांना या निवडणुकीमध्ये उभं केलं आणि मतदारांनी भरभरून जे यश दिलं त्या आशीर्वादाने या ठिकाणी आमचे 15चे 15 उमेदवार निवडून आलेले आहेत। त्यामुळे या प्रसंगी सर्व मतदारांचे मनापासून आभार मानतो। अजून काही ते सगळ्यामध्ये निवडणूक कशा पद्धतीने पार पडली, एवढ्या दिवसातून निवडणूक झाली आणि निवडणूक कशी पार ही निवडणूक 1.5 वर्षे उशिरा झाली। आमचे मेहर साहेब आणि फकीरजनजी वैद्य साहेब यांनी चॅरिटी कोर्टामध्ये प्रकरण दाखल केलं होतं निवडणुकीच्या संदर्भात की निवडणूक वेळेवर झाली पाहिजे। कोर्टाच्या आदेशाने ही निवडणूक झालेली आहे। ही निवडणूक 5 गटांमध्ये लढली गेली। एकूण 77 उमेदवार होते, ज्यामध्ये 2 अपक्ष उमेदवार होते। आणि अशा परिस्थितीमध्ये एकीकडे धनशक्ती, कुठे हुकुमशाही, मतदारांना दडपण्याचा प्रयत्न, परंतु अशाही परिस्थितीत या ठिकाणी भागवत कृपा जागृत आहे आणि त्यामुळे जे मतदार आहेत आमचे परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे सर्व सेवक यांनी हिटलरशाही झुगारून काढलीत। कोणते आमिषाला या ठिकाणी बळी पडले नाहीत आणि 5000पेक्षा जास्त मताधिक्याने आमचं पॅनल या निवडणुकीमध्ये प्रकर्षाने निवडून आलेलं आहे। आणि यापुढे आमच्या पॅनलचं नाव आहे एकता आदर्श पॅनल। एकताही राहील आणि नवीन आदर्श आमच्या सेवकांसमोर ठेवण्याचं काम आम्ही सर्व मिळून त्या ठिकाणी करू, एवढं मात्र नक्की खरं आहे। आणि आता निवडणूक झाली आणि आता अध्यक्षाची निवडणूक हे कशा पद्धतीने होईल आणि कधी होणार आहे अध्यक्षाची निवडणूक? आता निवडणूक अधिकारी हा प्रोग्राम जाहीर करेल आणि आम्हाला लढवणारे आमचे जे वरिष्ठ लोक आहेत हे सर्व जे निर्णय घेतील ते सगळ्यांना मान्य आहे। सर्वांचे धन्यवाद। महाराष्ट्र लाईव्ह न्यूजकरिता मौदा। तुमचं नाव मी पकडतो, तुम्ही? माझं नाव नरेंद्र गणपतराव मेहर, मी मंडळाचा माजी सचिव आहे। परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाची निवडणूक ही 23/12/2023ला होणं क्रमप्राप्त होतं, परंतु आज जे सत्ताधारी पक्ष होते त्या सत्ताधारी पक्षांनी त्याकडे लक्ष न देता राजकारणाकडे जास्त लक्ष दिलं आणि धर्माला बाजूला ठेवलं। त्यामुळे ती अशी परिस्थिती निर्माण झाली की नाईलाजास्तव आम्हाला चॅरिटी कोर्टामध्ये दाद मागावी लागली। मागच्या 2018मध्ये जो इलेक्शन झालं त्या इलेक्शनमध्ये जो लोकांकडून जो न्याय मिळाला पाहिजे होता तो न्याय सत्ताधारी पक्षांनी झुकारून लावला। कारण असं झालं त्यामध्ये की जे मत देण्याचा अधिकार जो मतदाराला असतो तो अधिकार त्यांनी पूर्णपणे बजावू शकले नाहीत या सत्ताधारी पक्षाच्या हुकुमशाहीमुळे। आणि त्यामुळे ती परिस्थिती अशी आली होती की बा तिथं झगडे भांडणं न होता चॅरिटी कोर्टाने जर आपला व्यवस्थित माणूस जर दिला तर सुरळीतपणे ही निवडणूक पार पाडता येईल। या माध्यमातून
आम्ही चॅरिटी कोर्टामध्ये दाद मागितली. चॅरिटी कोर्टाने सुद्धा आमच्या दादला त्यांनी स्वीकारलं, मंजुरी दिली आणि ती निवडणूक योग्य तऱ्हेने पार पडलेली आहे. या प्रसंगी मी इतकंच सांगू इच्छितो की जे 15 उमेदवार जे निवडून आलेले आहे ते उमेदवार कुठल्याही हुकुमशाहीला कुठच्याही दडपणाखाली काम न करता, कुठल्याही भ्रष्टाचारामध्ये वाहून न जाता, जे बाबांनी सत्यमर्यादा प्रेम शिकवलेलं आहे, सत्याचा प्रकाश हा जीवनामध्ये वरती घेऊन जातो आणि असत्याच्या प्रकाशामध्ये जीवन नैनाट होतं, या भूमिकेला धरून हे पूर्ण मंडळाचे लोक जे काही 15 लोक जे पदाधिकारी आहे ते पूर्णपणे कार्य करतील ही आशा व्यक्त करतो आणि मी माझ्या शब्दाला इथे विराम देतो. नमस्कार. आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी QR कोड लावा, जे तुम्हाला अडचणीच्या वेळी मदत करेल.